सलामीची जोडी झाली. रबाना 3 षटकांची मॅच. दिनकर तलपावून साईकला 9 साईकला पप्प्या. गोलंदाजी मार्कवर नितीन. पहिलं षटक. पहिला चेंडू ऑन साईडला प्रहार चढवायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. जशी झाली सुरुवात तशी गोलंदाजाने केली वर्चस्व सिद्ध. पहिल्या मॅच मध्ये देखील नितीनने केलं वर्चस्व सिद्ध. आता या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय मग वर्चस्व सिद्ध करत असताना पहिला चेंडू निर्धाव फेकत असताना टिट फॉर टॅट इटका जबा पत्तर से ठोसा द्यायला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. इतर एक ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. मिड ऑफला डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु थांबवलाय. थोडासा हात देखील अखडला आहे. इथून पाहायला मिळतं आपल्याला एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाबून मात्र पोहोचली 1 अंकावरती. इथे देखील पॉइंटच्या टोक्यावरून पप्पा लदगे यांच्या बॅटमधून पुनश्च एकदा चौकाराने सुरुवात करत असताना आपण पाहतोय. पहिल्या मॅचमध्ये देखील चौकाराने खातं ओपन केलं. या मॅचमध्ये देखील चौकाराने खातं ओपन करत असताना पाहतो आपण पप्पा लदगे. इथे आलाय चौकार. 5 धावा धाव फलकावरती. हा देखील हेलिकॉप्टर शॉट सजवलाय. एलिव्हेशन आपण पाहू शकाल थोडं कमी पडलं. एक सिंगल मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तिथं अद्यापर्यंत 6 अंकावरती. 6 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. ती 4 चेंडू खेळ समाप्त झालाय. इथे देखील टॅपकरला चेंडू पाहतोय आपण ऑन साईडला डीपमध्ये. शतरषक एक सिंगल बेगाने झाली कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला थांबवलंय दिनकराने. बेल थ्रो आपण पाहतोय. एक सिंगलच्या मदतीने कासवाच्या धीम्या गतीने हलका पुढे नेण्याचं काम. 7 धावा धाव फलकावरती पाहतोय आपण. शेवटचा अंतिम चेंडू पहिल्या ओव्हरचा आपण पाहतोय. इथे देखील लोवर बोल्टचा चेंडू कन्वर्ट केला. काऊ कॉर्नरला फिल्डिंग झाली आहे. नवनाथ आले. एक सिंगल बेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला 2 धावसंख्या कंप्लीट देखील झाली आहे. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धाव फलकावरती लागल्यात. कल्पेश आलेत गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 मध्ये. 9 धावा अद्यापर्यंत धाव फलकावरती लागल्यात. हा देखील वेगवान चेंडू पाहतोय आपण. वेगवान चेंडू आपण पाहू शकाल. वेगाने स्वार होऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज कल्पेश आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आलेत आणि अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आलं. इथे मात्र स्लॉट मध्ये दिनकर तलपेशच्या बॅटमधून हवाई सफर डिपमडबेकच्या डोक्यावरून ठोकलाय. आकाशाला गबस निघालणारा हा आलाय षटकार. षटकारच्या मदतीने 15 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय.
पहिला चेंडू निर्धाव फेकला कल्पेशने आणि त्याच्यानंतर षटकार देखील ठोकलाय. म्हणजे टिट फॉर टॅट इतका जबाबदार ठोसा द्यायला सुरुवात केली आहे. हा देखील अजून एक असं म्हणतात ना की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. पहिल्या चेंडूवरती वर्चस्व गाजवलं होतं, सिद्ध केलं होतं कल्पेशने. आणि त्याच्यानंतर लगातारचे 2 षटकार, एक डिंबड विकेटला आणि एक अक्षरशः लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध कॅमेरामॅनच्या डोक्यावरून ठोकलाय दिनकर तलपेच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार षटकार. अजून एक आडव्यातून स्ट्रोक खेळलाय डीप मध्ये. बायडिशला आपण पाहतोय फिल्डर तैनात आहेत इथे. मात्र एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22 या अंकावरती. बावीस धावा फलकामध्ये आपण पाहतोय. टीम आपण पाहतोय वडवली संघ. वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती पप्पा यांचा फटका फसलाय. झेल देखील कॅरी केली आहे ती नवनाथ या फिल्डरने आणि संपवला बॅटर इथे पप्पा लदगे यांचा खेळ. सागर गेलेत मैदानाच्या आतमध्ये. 1 डाऊनच्या पोझिशनला सागर आपण पाहतोय. हा देखील समोर चेंडू उडवलाय इथे क्षेत्ररक्षक नितीन होते त्यांनी केली आहे चुकी. वाईडिश लॉंगनला इथे मिळत आहे 4 धावा. इथे सागरने गेल्या प्रहार चढवला. इथे आलाय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकाचा विचार केला तर 26 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला स्पीडअप करायचं. गोलंदाजी मार्कवर शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज हरेश आपण पाहतोय. हरेश आलेत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. हा देखील स्लॉटचा फटका स्टँड अँड डिलिव्हर्ड आपण पाहू शकाल. दिनकर तलपेचा ट्रेडमार्क शॉट आपण पाहू शकाल. षटकार. धाव संख्या साबून पोहोचली 32 धावा धावफलकावरती पाहतोय आपण. बॅटिंग करण्याचा निर्णय टॉस जिंकल्यानंतर घेतला आणि त्याच्यावरती सरस कामगिरी. हा चेंडू टेकअप होत असताना थोडासा बाउन्स देखील दिला अतिरिक्त. इथे हाला चेंडू निर्धाव. या निर्धावाची नितांत गरज असेल टीम धामवते संघाला. इथे देखील समोर स्लॉट मध्ये फेकला वाईड लॉंगॉनच्या डोक्यावरून. अजून एक दिनकर तलबे ऑन फायर आपण पाहतोय. अजून एक आलाय षटकार.
हा देखील समोर चेंडू उडवलाय. अजून एक लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध दिनकर तलपेसा या स्पर्धेमधली दुसरी षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवशी एक षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली आणि आजच्या दिवसामधली पहिली आणि या स्पर्धेमधली दुसरी षटकार हॅट्रिक पाहतो आपण. नाही सॉरी क्षमा सभी. ओव्हर षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. ओव्हर षटकार हॅट्रिक. एक षटकार त्याच्यानंतर निर्धाव चेंडू लगातारचे 2 षटकार. यस हा चेंडू निर्धाव पाहतोय आपण. हा देखील समोर चेंडू इथे फटका फसलाय की काय. इथे मात्र वाईट लॉंगनच्या डोक्यावरून अजून एक ठोकळा षटकार. पन्नास धावा फलकावरती. आता 18 चेंडू 51 धावसंख्येची गरज.